शुभ नवव्या पार्ट आहे 46. सो पार्ट 45 मध्ये बघितलं होतं आपण. नवव्या मस्त कॉलेज बंक करून शुभच्या घरी येते आणि मग दोघांमध्ये ते सर्वही होतं आणि तसंच अंघोळ वगैरे करून हॉलमध्ये येतात. सोबत जेवण करतात. तर तेव्हा केव्हांश येऊन जातो. मीन्स चालला जातो आणि मग दोघे सोफ्यावर लेटून क्यूट मस्ती करत रोमॅन्टिक सॉंग्स ऐकत एकमेकांना बोलत असतात. सो आता पुढे बघू. तर शुभ बोलतो, "अच्छा असं आहे का? पण एका अर्थी चांगलंच झालं. तू माझं असं बोलणं इझिली समजते म्हणून ते सर्व करताना अगदी एका शब्दात सर्व कळतं तुला. लाइक त्यानुसार मग रिस्पॉन्स देते तर पुन्हा जास्त मज्जा येते. नाहीतर तुला समजावण्यातच कितीतरी वेळ गेला असता आणि उगाच चिडचिड झाली असती आणि मूड पण गेला असता. सो बरंच झालं ना." तर नव्या बोलते, "झालं असेल नसेल ते सर्व सोड. मला खूप झोप आली सो चल झोपते मी थोडा वेळ." तर शुभ बोलतो, "आधी मला हेअर सुकावून देऊ दे, मग निवांत झोपू दोघेही." तर नव्या ठीक आहे बोलून उठून बसते आणि मग शुभ हेअर ड्रायर घेऊन येतो आणि मस्त हेअर सुकावून देत असतो. आय हाय! सो मग हेअर्स पूर्ण ड्राय झाल्यानंतर नव्या बोलते, "तो तिथे क्लचर आहे बघ दे मला." तर शुभ बोलतो, "अगं ते आता कशाला हवाय तुला? झोपायचं आहे ना, मग असू दे असंच हेअर्स ओपन." तर नव्या बोलते, की "शुभ अरे नको लाँग हेअर्स असे ओपन असते तर गुंतून जातात किंवा मग फेसवर वगैरे येतात आणि तो छोटा क्लचर आहे सो मी तर झोपतानाच यूज करते." तर शुभ बोलतो, "अगं पण मी आहे ना सोबत, मग नको टेन्शन घेऊ चल." तर नव्या ठीक आहे बोलून जाते बेडरूममध्ये आणि शुभ टीव्ही, लाईट सर्व ऑफ करतो आणि जातो बेडरूममध्ये आणि मस्त दोघेही एकदम कडल करत, क्यूट सॉफ्ट किस करत, पूर्ण टॉप टू बॉटम असा टाईट हग करून झोपी जातात. वॉव! सो मग 4:30 वाजता शुभला जाग येते आणि तसंच नव्याला बघतो, तर नव्या मस्त चेस्टवर डोकं ठेवून हग करून झोपलेली असते. तर तसंच थोडं पुढे आलेले हेअर्स बाजूला करतो आणि नव्याला बाजूला झोपवायला हात काढत असतो. तर हलकी झोप उघडते नव्याची, तर काढलेला हात पुन्हा तसंच ठेवून झोपते. तर शुभ हळूच बोलतो, की "बेबी मला उठू दे ना, तू झोप हवं तर थोडा वेळ." तर नव्याकडून नो रिस्पॉन्स. देन 5 मिनिट तसंच राहतो शुभ आणि मग परत 5 मिनिटने ट्राय करतो नव्याचा हात बाजूला करायला, तर नव्याला नाही कळत आणि मग डोकं असतं चेस्टवर तर तसंच हळू बाजूला करत असतो. तर एकदम नव्या उठते आणि शुभला बघते. तर शुभ बोलतो, की "बेबी मला उठायचं आहे ना." तर नव्या ऑलरेडी खूप झोपेत असते, तर तसंच डोळे बंद करून परत तसंच झोपते. तर शुभ नव्याला पूर्ण असं आपल्यावर घेतो आणि मस्त हग करतो. इकडे-तिकडे, खाली-वर, मागे-पुढे सगळीकडे असं हात फिरवत. तर नव्याला फील होऊ लागतं. तर तसंच डोळे बंद करूनच बोलते, की "मला झोपू दे, प्लीज डिस्टर्ब करू नको." तर शुभ बोलतो, "हो गं, तू झोप." तर नव्या हं, करून झोपते आणि मग 5 मिनिटने शुभ मस्त टी-शर्टमधून हात घालून पाठीवर फिरवत असतो, अगदी हळुवारपणे आणि तसंच बोलतो, की "इतकी सुपर हॉट आणि इतकी सॉफ्ट माझी नव्वू आता मला भाग पाडते." नॉर्मलमधून मूडमध्ये यायला तर नव्याची झोप जरा उघड झोप असल्यामुळे ऐकून लगेच बोलते, की "मग कशाला तुला कुठे हात घालायचं असतं?" तर शुभ बोलतो, "काय? कुठे घातलं मी हात? शी! तू किती घाण बोलली गं आणि आता यात माझं नाव बिलकुल लागायचं नाही तू." तर नव्या तसंच फेस उचलून अगदी स्माईल करत बोलते, "शट अप! माझा तो अर्थ नव्हता यार. तू शब्दात का पकडतो मला? माहिती आहे ना मी तोंडात आलं ते बोलते." तर शुभ बोलतो, "अगं, पण असं कोण बोलतो डायरेक्ट हात? तेच सहन होत नाही तुला आणि हे हात होईल का?" तर नव्हे तसंच डोळे बंद करत, कान बंद करत बोलते, की "ए शियाल शुभ तू ना प्लीज शांत बस, बिलकुल शांत. आता तर मी काही बोलणारच नाही." तर शुभ बोलतो, "मग फक्त ओरडणार का? आय मीन गेल्यावर गं." तर नव्याला कळतं नक्की कशाबद्दल बोलला ते. तर तसंच शुभच्या तोंडावर हात ठेवत बोलतो, की "जास्त बोलतो ना? थांब. आता असंच तोंड बंद बंद ठेवते तुझं म्हणजे काहीच बोलता येणार नाही." तर शुभ मस्त तोंडावर ठेवलेल्या हातावर किस करतो. तर नव्या हात काढून घेत बोलते, की "तू असा का आहेस?" तर शुभ विचारतो, "असा मीन्स कसा?" तर नव्या बोलते, "हे असा घाण, नालायक, जिद्दी आणि केअरलेस अबाउट स्टडी." तर शुभ बोलतो, "कारण तू या सगळ्या बाबतीत एकदम हुशार आहेस ना, सो म्हणून. अर्धे गुण तुझे चांगले आणि अर्धे माझे." तर नव्या बोलते, "अच्छा हे गुण मिळवून लग्न करायचं आहे का?" तर शुभ बोलतो, "हो मग लग्न असंच गुण मिळवूनच तर करत असतात." तर नव्या बोलते, "हां, पण आता अजून भरपूर वेळ आहे ना या गोष्टीला." तर शुभ बोलतो, "हां, ते माहिती आहे. बरं चल, आता उठ मस्त फ्रेश होऊन काहीतरी बनव."
तर नव्या बोलतो की "1 सेकंद, मला काहीही बनवता येत नाही शिवाय कॉफी आणि चहाच्या." तर शुभ डोक्यालाच हात मारून घेत बोलतो, "व्हॉट? मग तू हे लग्नाचा विचार करूच नको माझ्यासोबत." तर नव्या तसंच शुभचे गाल ओढत बोलते की "हां, म्हणजे मी काय दिवस-रात्र खायलाच बनवून द्यायला लग्न करत आहे, हो ना?" जे लगेच असं बोलत आहे. तर शुभ बोलतो, "अगं, पण असं कसं काहीच नाहीये. उद्या तुला बघायला कोणी पाहुणे आले, तर काय त्यांना फक्त चहा-पाणी देऊन परत पडणार आहेस का?" तर हे ऐकताच नव्या एकदम रागात येते आणि तसं शुभच्या गालावर चटकन देते आणि बोलते, की "आता बोललास, पण परत बोलायचा प्रयत्न पण नको करू." आणि नव्या उठते आणि कपडे नीट करून हेअर्स वगैरे बांधून घेत असते. तर शुभ तसाच उठतो आणि नव्याला मागून हक करत बोलते, की "सॉरी, सॉरी. खरंच सॉरी बेबी. ते मी स्वतःबद्दल बोलायला हवं होतं, पण जनरलमध्ये निघून गेलं. आय मीन मी येणार तुला बघायला, तर तेव्हा काय फक्त चहा-पाणी देऊन परत पाठवणार आहेस का?" असं बोलायला हवं होतं, पण खरंच सॉरी त्यासाठी प्लीज. असं रागावू नको गं. तर नव्या हेअर्स बांधून घेते आणि शुभला बाजूला करत खाली मान घालूनच बोलते, की "जे मनात होतं तेच बोलतात सगळे. सो ठीक आहे, असू दे." हं. तर शुभ तसंच नव्याला थांब बोलून नव्याचा फेस पकडून वर करत बोलतो, की "प्लीज मला माफ कर आणि माझ्या मनात असं काहीच नव्हतं आणि कधी नसणार आहे. साधं तुला कोणी बघत जरी असेल तरी लांबून नॉर्मली, तरी ते मला सहन होत नाही आणि हे एवढं पुढचं कसं काय बोलू शकणार आहे मी?" तर नव्या खाली नजर करूनच बोलते, की "सोड मला, जाऊ दे घरी प्लीज. मला भांडण करायचं नाहीये. सो प्लीज." तर शुभ नाही बोलून तसंच उभा असतो. तर नव्या दोन्ही हात बाजूला करते आणि बाजूने हॉलमध्ये जायचा प्रयत्न करते. पण शुभ डायरेक्ट कमरेला पकडून तसंच जवळ घेतो आणि बाजूलाच बेड असतो. तर तसंच घेऊन पडतो बेडवर. तर नव्या पूर्ण ताकद लावून उठायचा आणि स्वतःला सोडवायचा प्रयत्न करते. पण शुभ खूप घट्ट पकडून असल्यामुळे नव्याला शक्य होत नाही. आणि तसाच शुभला अगदी रागात बघत बोलायला लागते, की "सोड मला प्लीज." खूप शांतपणे बोलत आहे मी, "सोड मला." तर शुभ स्माईल करत बोलतो, की "ए नव्वू, नव्वू, तुझं नोज बघ. बघ तू रागात बोलताना कसं होतं. छोटूसं नोज खूप क्यूट होतं गं. बोल, बोल. परत एकदा बोल असंच." "सोड मला, शांतपणे सांगते ना, सोड मला." तर नव्या असं शुभला बोलताना बघून हसून देते. तर शुभ तसंच नव्याला पूर्ण जवळ घेतो आणि झोपवून देत वर येतो आणि नव्याच्या फेसच्या अगदी क्लोज येऊन बोलतो, की "माफ कर ना माझं नवू बाळ. खरंच ते मनापासून नव्हतं बोललो मी." तर नव्या इकडे-तिकडे बघत बोलते, की "बोललास ना शेवटी, मग सोड." तर शुभ तसंच नोजवर किस करत बोलतो, की "रेड पिंक नोज, लवकर नॉर्मल हो, नाहीतर खूप जोरात चावा घेणार आहे मी." तर नव्या शांतच असते, काहीही न बोलता. तर शुभ लिप्सवर किस करतो. तर नव्या पुसून घेते आणि उठायला सांगते. तर शुभ बोलतो, "तू माझी किस पुसून टाकली. लाइक इतका राग? थांब." देन असं बोलून शुभ पूर्ण लिप्स किस करून एकदम जीभ वगैरे सक करू लागतो अगदी 10 मिनिटपर्यंत आणि ते पण प्रेस करू लागतो. ओह! तर नव्याला पण फील होतं. तर तसाच हलका-हलका रिस्पॉन्स देत असते. देन दोघेही पुन्हा कंटिन्यू करतच असतात आणि मग स्टॉप करतो शुभ. नव्या बोलते, "मला तुला पनिशमेंट द्यायची आहे, चल हॉलमध्ये." तर शुभ बोलतो, "हां, चल." देन दोघे हॉलमध्ये येतात आणि मग नव्या बोलते, की "मी पाठीवर बसते आणि तुला पुशअप्स मारायचे आहेत 15." तर शुभ बोलतो, की "हां, चल ओके. तुझा वेट असा पण खूप कमी आहे, सो काही नाही वाटणार." तर नव्या बोलते, "बघू." आणि मग तसंच शुभ पोझिशन घेतो आणि नव्या बसते आणि मग शुभ स्टार्ट करतो आणि नव्या काउंट करायला घेते. सो 12 पर्यंत आरामात जातो आणि मग शुभ थरथरायला लागतो. तर नव्या बोलते, "जर हे पूर्ण नाही केलं तू, तर यापेक्षा हार्ड देईल मी." तर शुभ तसंच पूर्ण ताकद एक करून 15 कंप्लीट करतो आणि तसंच झोपून घेतो तिथेच. तर नव्या उठते आणि जाऊन पाणी घेऊन येते. "घी, घी, घी, पाणी पी आधी." आणि मग सोफ्यावर बसतात दोघेही. तर नव्या बोलते, की "खूप कमी वजन आहे ना माझं, मग का नाही आरामात झालं? का असं मध्येच थरथरायला झालं तुला?" तर शुभ बोलतो, "हे असं अचानक कधीतरी करायचं बोललं तर असंच होईल ना. मी काय जिम जातो का अगदी आरामात करायला?" तर नव्या बोलतो, "हां, म्हणूनच असं आधीच उड्या मारायच्या नाही, कळलं का?" तर शुभ बोलतो, "हो, कळलं, कळलं नव्वू-फव्वू." तर नव्या स्माईल करते आणि बोलते, की "चल किचनमध्ये मी चहा करते आणि मला सांग सगळं कुठे काय ठेवलंय ते." तर शुभ हो बोलून तसंच दोघे जातात किचनमध्ये आणि शुभ सांगतो सर्व तसं नव्या करत असते. म्हणजेच चहा करत असते. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 47 मध्ये बघणार आहे आपण
दोघेही पुन्हा किती वेळ सोबत थांबतात, काय-काय गप्पा मारतात आणि नव्या घरी गेल्यानंतर काय होईल आणि दोघांचं कसं आणि किती बोलणं होईल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय-काय बघायला मिळणार आहे, तेही बघू. सो रायटर एंड एडिटर शुभ वासेकर.